महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सोशल मीडियावर सध्या एक नाव प्रचंड चर्चेत आहे आणि ते नाव म्हणजे अशोक खरात। गेल्या काही दिवसांत त्यांच्या नावाशी संबंधित काही कथित अश्लील व्हिडिओ, आरोप आणि कोर्टातील सुनावणी यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न फिरतो आहे, कोर्टात नेमकं काय घडलं, न्यायालयाने कोणता निर्णय दिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे व्हिडिओ समोर आले आहेत ते खरे आहेत की AI ने तयार केलेले असू शकतात। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण यात करणार आहोत, कारण ही फक्त एका व्यक्तीच नाही तर डिजिटल युगात सत्य आणि खोटं यांच्यामधील संघर्षाची गोष्ट आहे। सुरुवात झाली तेव्हा सोशल मीडियावर अचानक काही व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती अशोक खरात असल्याचा दावा काही लोकांनी केला। काही तासांतच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूब आणि इतर प्लॅटफॉर्मवर लोक चर्चा करू लागले। काही जण म्हणत होते की हे व्हिडिओ खरे आहेत, तर काही जणांचा ठाम विश्वास होता की हे सर्व AI तंत्रज्ञान वापरून बनवलेले फेक व्हिडिओ आहेत। दरम्यान प्रकरण इतकं वाढलं की अखेर ते कोर्टात पोहोचलं। कोर्टात जेव्हा सुनावणी सुरू झाली तेव्हा वातावरण खूपच तणावपूर्ण होतं। कोर्टात उपस्थित असलेले वकील, पत्रकार आणि इतर लोक यांना देखील उत्सुकता होती की या प्रकरणात पुढे काय घडणार आहे। सरकारी वकिलांनी कोर्टासमोर सांगितलं की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि सत्य समोर आणण्यासाठी तपास यंत्रणा काम करत आहे। त्यांनी कोर्टाला माहिती दिली की तपासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे मोबाईल फोन जप्त करणे आणि त्यातील डेटा तपासणे, कारण आजच्या काळात बहुतेक पुरावे डिजिटल स्वरूपात असतात, व्हिडिओ, फोटो, चॅट्स किंवा कॉल रेकॉर्ड्स। त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी संबंधित मोबाईल जप्त केला असून त्यातील डेटा तांत्रिक तज्ज्ञांकडून तपासला जाणार आहे। कोर्टात हा मुद्दा खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण जर त्या मोबाईलमधून काही महत्त्वाचे पुरावे मिळाले तर प्रकरणाची दिशा पूर्णपणे बदलू शकते। दुसरीकडे बचाव पक्षाचे वकील देखील कोर्टात ठामपणे आपली बाजू मांडत होते। त्यांचा दावा होता की सोशल मीडियावर जे व्हिडिओ फिरत आहेत ते पूर्णपणे खरे आहेत असे अजून सिद्ध झालेले नाही। आजच्या काळात AI आणि डीपफेक तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की एखाद्या व्यक्तीचा चेहरा वापरून बनावट व्हिडिओ तयार करणं फार कठीण राहिलेलं नाही। त्यामुळे केवळ व्हायरल झालेल्या क्लिप्स पाहून कोणालाही दोषी ठरवणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं होतं। कोर्टाने देखील या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहिलं। न्यायालयाने स्पष्ट केलं की कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवण्यासाठी ठोस पुरावे आवश्यक असतात। फक्त सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले म्हणून लगेच निर्णय देणं शक्य नाही। त्यामुळे कोर्टाने तपास यंत्रणेला अधिक वेळ देत सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले। या प्रकरणात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजेच SITची भूमिका देखील खूप महत्त्वाची आहे। SITने कोर्टात सांगितलं की ते सर्व डिजिटल पुरावे तपासत आहेत। व्हिडिओ खरे आहेत की AI वापरून तयार केलेले आहेत हे शोधण्यासाठी फॉरेन्सिक तपास केला जाणार आहे, कारण फॉरेन्सिक डिजिटल तज्ज्ञ व्हिडिओमधील प्रत्येक फ्रेम, आवाज, मेटाडेटा आणि एडिटिंगचे चिन्ह तपासतात। त्यातून अनेकदा सत्य बाहेर येऊ शकतं। उदाहरणार्थ, जर एखादा व्हिडिओ डीपफेक असेल तर त्यामध्ये काही सूक्ष्म तांत्रिक खुणा आढळू शकतात। SITने कोर्टाला सांगितलं की मोबाईलमधील डेटा मिळाल्यानंतरच पुढील तपास अधिक स्पष्ट होईल, कारण त्या डेटामध्ये व्हिडिओ कधी तयार झाला, कुठून पाठवला गेला, कोणाकडे गेला याबद्दल महत्त्वाची माहिती मिळू शकते। त्यामुळे सध्या तपास सुरू आहे आणि अंतिम निष्कर्ष येण्यासाठी अजून वेळ लागू शकतो। दरम्यान बाहेर लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। काही जण म्हणतात की जर हे व्हिडिओ खोटे ठरले तर अशोक खरात यांची सुटका होऊ शकते, तर काहींचं मत आहे की जर व्हिडिओ खरे असल्याचं सिद्ध झालं तर कायदेशीर कारवाई आणखी कठोर होऊ शकते। या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, अंतिम निर्णय फक्त कोर्टच देऊ शकतं आणि कोर्टाला निर्णय देताना केवळ पुरावे, तपास अहवाल आणि कायद्याचे नियम यांच्यावरच अवलंबून राहावं लागतं। त्यामुळे पुढे काय होणार, तपासातून काय समोर येणार आणि कोर्टाचा अंतिम निर्णय काय असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे आणि खरी कथा अजून पुढे उलगडायची बाकी आहे। या प्रकरणातील पुढचा प्रश्न सर्वांच्या मनात सतत घोळत आहे, जर हे व्हिडिओ खरोखरच AI ने तयार केलेले असतील तर काय होईल, आणि जर कोर्टात ते बनावट ठरले तर अशोक खरात यांची सुटका होऊ शकते का? हा प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं कायद्याच्या प्रक्रियेबद्दल समजून घ्यावं लागेल। जेव्हा एखाद्या प्रकरणात डिजिटल पुरावे समोर येतात तेव्हा न्यायालय थेट त्या व्हिडिओवर विश्वास ठेवत नाही। सर्वप्रथम त्याची फॉरेन्सिक तपासणी केली जाते। डिजिटल फॉरेन्सिक लॅबमध्ये तज्ज्ञ व्हिडिओच्या प्रत्येक तपशिलाची तपासणी करतात, जसे की फाईलचा स्रोत, एडिटिंगची चिन्ह, ऑडिओ आणि व्हिडिओमधील सुसंगती तसेच मेटाडेटा। जर या तपासात असं आढळलं की व्हिडिओमध्ये फेरफार केले गेले आहेत किंवा तो कृत्रिम पद्धतीने तयार केला गेला आहे तर त्या व्हिडिओची विश्वासार्हता कमी होते। याच कारणामुळे बचाव पक्षाचे वकील सतत म्हणत आहेत की AIच्या मदतीने बनावट व्हिडिओ तयार करणं आजकाल शक्य आहे।
त्यांनी कोर्टाला सांगितलं की अनेक वेळा राजकीय किंवा वैयक्तिक बदनामी करण्यासाठी अशा प्रकारचे फेक व्हिडिओ तयार केले जातात. त्यामुळे केवळ व्हिडिओ पाहून एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवणं योग्य नाही. दुसरीकडे सरकारी वकील मात्र म्हणतात की तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल. त्यांनी कोर्टात सांगितलं की तपास यंत्रणा सर्व बाजूंनी तपास करत आहे. मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे आणि त्यातील डेटा मिळाल्यानंतर अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात. उदाहरणार्थ, जर त्या मोबाईलमध्ये संबंधित व्हिडिओची मूळ फाईल सापडली तर त्यातून कळू शकतं की तो व्हिडिओ नेमका कुठे आणि कधी तयार झाला. तसेच त्या फाईलमधील तांत्रिक माहिती देखील तपासली जाईल. यामुळे सत्य उघड होण्याची शक्यता वाढते. SITने कोर्टाला आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की फक्त एक व्हिडिओ नव्हे तर या प्रकरणाशी संबंधित इतर डिजिटल पुरावे देखील तपासले जात आहेत. यात फोन कॉल्स, मेसेजेस, सोशल मीडिया अकाउंट्स आणि इतर कम्युनिकेशनचा समावेश आहे. कारण अनेकदा एखाद्या घटनेमागचं खरं सत्य समजण्यासाठी केवळ एक पुरावा पुरेसा नसतो. विविध पुरावे एकत्र केल्यावरच संपूर्ण चित्र स्पष्ट होतं. दरम्यान कोर्टानेही स्पष्ट केलं की तपासात कोणताही दबाव किंवा घाई होऊ नये. सत्य बाहेर येण्यासाठी वेळ लागतो आणि तो वेळ तपास यंत्रणेला दिला जाईल. यामुळे सध्या कोर्टाने अंतिम निर्णय दिलेला नाही, पण तपास सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याचवेळी लोकांमध्ये अनेक अफवा देखील पसरत आहेत. काही जण सोशल मीडियावर वेगवेगळी दावे करत आहेत. कुणी म्हणतं की प्रकरण संपलं, कुणी म्हणतं की सुटका होणार, तर कुणी म्हणतं की अजून मोठे खुलासे होणार आहेत. पण कायदेशीर प्रक्रियेत अफवांना काहीही महत्त्व नसतं. कोर्ट फक्त पुराव्यांवर आणि तपास अहवालावरच निर्णय घेतं. त्यामुळे अंतिम निकाल काय लागेल हे सांगणं सध्या शक्य नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, जर व्हिडिओ बनावट असल्याचं सिद्ध झालं तर प्रकरणाची दिशा पूर्णपणे बदलू शकते. अशा परिस्थितीत आरोप टिकणं कठीण होऊ शकतं. मात्र जर तपासात वेगळं काही समोर आलं तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे सध्या संपूर्ण प्रकरण एका निर्णायक टप्प्यावर आहे. प्रत्येकाला वाटतंय की पुढचा खुलासा काय असेल, आणि याच कारणामुळे लोकांचे डोळे कोर्टाच्या पुढील सुनावणीकडे लागले आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे पुढे काय होऊ शकतं. कोर्ट कोणता निर्णय देऊ शकतं आणि तपासाच्या पुढील टप्प्यात काय घडू शकतं. कायद्यानुसार अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये न्यायालय काही वेगवेगळे पर्याय वापरू शकतं. सर्वप्रथम कोर्ट तपास यंत्रणेला अधिक वेळ देऊ शकतं, जे सध्या घडताना दिसत आहे. कारण डिजिटल पुरावे तपासण्यासाठी आणि त्यांची सत्यता पडताळण्यासाठी अनेकदा तांत्रिक तपास आवश्यक असतो. दुसरा पर्याय म्हणजे जर तपासात स्पष्ट पुरावे मिळाले तर कोर्ट पुढील कायदेशीर कारवाईचे आदेश देऊ शकतं. आणि तिसरा पर्याय म्हणजे जर आरोप सिद्ध होण्यासाठी पुरावे पुरेसे नसतील तर संबंधित व्यक्तीला दिलासा मिळू शकतो. या प्रकरणात SITची भूमिका पुन्हा एकदा महत्त्वाची ठरते. SITने सांगितलं आहे की ते केवळ व्हिडिओच नव्हे तर संपूर्ण डिजिटल ट्रेल तपासत आहेत. उदाहरणार्थ, एखादा व्हिडिओ इंटरनेटवर कसा आला, सर्वात आधी कोणी अपलोड केला, तो कोणत्या अकाउंटमधून शेअर झाला, या सगळ्या गोष्टी तपासल्या जात आहेत. कारण कधीकधी व्हिडिओ तयार करणारा आणि तो पसरवणारा वेगळा असू शकतो. त्यामुळे तपासाचा उद्देश फक्त व्हिडिओ खरा की खोटा हे शोधणं नाही, तर संपूर्ण घटनाक्रम समजून घेणं आहे. सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं की मोबाईलचा डेटा मिळाल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. कारण त्या डेटामध्ये कॉल लॉग्स, मेसेजेस, फाईल्स आणि इतर माहिती असू शकते. ही माहिती तपासात महत्त्वाची ठरू शकते. त्याचवेळी बचाव पक्ष देखील आपली बाजू जोरदारपणे मांडत आहे. त्यांचा दावा आहे की तपास निष्पक्ष असावा आणि कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी सर्व पुरावे तपासले जावेत. कारण आजच्या डिजिटल युगात खोट्या माहितीचा प्रसार खूप वेगाने होतो. त्यामुळे सत्य आणि अफवा यामधील फरक ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. दरम्यान या प्रकरणामुळे समाजात एक मोठा प्रश्नही उभा राहिला आहे. AI आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा गैरवापर किती धोकादायक ठरू शकतो. जर एखाद्याचा चेहरा वापरून बनावट व्हिडिओ तयार करून तो इंटरनेटवर टाकला गेला तर त्या व्यक्तीची प्रतिमा काही तासांत खराब होऊ शकते. त्यामुळे अनेक तज्ज्ञ सांगतात की भविष्यात अशा प्रकरणांची संख्या वाढू शकते आणि त्यासाठी कायदेशीर यंत्रणेला अधिक सज्ज राहावं लागेल. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहणार नाही, तर डिजिटल पुराव्यांबद्दल समाजाला एक मोठा संदेश देऊ शकतो. सध्या मात्र सर्वजण एका गोष्टीची वाट पाहत आहेत: तपासाचा अंतिम अहवाल आणि कोर्टाचा पुढील निर्णय.
निर्णय, कारण त्या निर्णयावरच ठरणार आहे की कोणता शेवट मिळणार. सत्य काय आहे, व्हिडिओ खरे आहेत की बनावट, आणि या सगळ्या वादळानंतर पुढे काय होणार, या प्रश्नांची उत्तरं अजूनही पडद्यामागे आहेत. पण एक गोष्ट निश्चित आहे, जर पुढील काही दिवसात या प्रकरणात जे घडेल ते संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणार आहे, आणि कदाचित त्या क्षणी या सगळ्या गोंधळामागचं खरं सत्य अखेर सर्वांसमोर येईल. धन्यवाद.